नवऱ्याला सांगितलं, अहो ऐका ना, आपली जी नणंदबाई आहे ना निर्मलाबाई, तिला जाऊन निरोप द्या. तिला म्हणावं माझ्या बाळणपणाला मदत करायला ये. आता जातो. अगं 12 बंदीच्या गाठी बांधल्या, हातात चिपळ्या घेतल्या, विना गळ्यात अडकवला, रकाटीची लंगोटी फाटलेली 12 बंदी, घाम गळतोय, उभा टिळा लावलेला, आणि चोखोबा बहिणीला निरोप सांगायला निघाले. पण कर्म धर्म संयोग असा एक दिंडी पंढरपुराला चालली होती. चोखोबाने ती दिंडी पाहिली, भाव स्पर्श भान हरपलं आणि त्या दिंडी बरोबर पंढरपूरला पोहोचले. इकडं वाट पाहून 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 डोळ्यातलं पाणी आटलं, पोटातलं पाणी आटलं. रडली, पांडुरंगा एकदा माझ्या धन्याला घरी आण, परत काम सांगायची नाही, पण एकदा घेऊन ये. सकाळ झाली, सूर्याची किरण झोपडीवर पडली. चोखोबाच्या बायकोनं सोयराबाईनं पोटात कळा सुरुवात झाल्या. पांडुरंगाला आर्ततेनं हाक मारली. देवाला काळजी पडली, कोण बाळंतपण करेल. ती म्हणली, देवा कोण आता मला सोडवेल, आता मरणच आहे. देव वैकुंठात होते. निघाले. आईसाहेबांनी विचारलं, कुठं? माझ्या सोयरीचं बाळंतपण करायला चाललं. देवा तुम्ही चतुर्भुज पूर्ण पुरुष, तुम्ही सोयराबाईचं बाळंतपण कसं कराल? माझ्या भक्तासाठी मी काही करू शकतो रुक्मिणी. एकदाच भगवंत गोल फिरला, अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे. चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं. बहीण झाला, दारावर थाप मारली. वहिनी दरवाजा उघड. मी आले. पोटात कळा चालू होत्या, डोळे सुजले होते. कुडाचा आधार घेत 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 गेली. दरवाजा उघडला. समोर ननंद रूपी परमात्म्याला पाहिलं. परमात्मा नटला होता निर्मलाबाईच्या रूपानं. समोर पाहिलं, सोयराबाईनं गळ्यात मिठी मारली. इतकी रडली, इतकी रडली. काय भाग्य असेल सोयराबाईचं, जगाच्या बापाच्या गळ्यात पडून रडता आलं. वहिने मी आले ना, आता काळजी नको करू, मी बाळंतपण करील तुझं, मी आहे ना आता. देवानं सोयराबाईचं बाळंतपण केलं. विटाळामध्ये हात बुडवले, बाळुती धुतली पोराची, हगणं मुतणं काढलं, बारसं घातलं देवानं, हातावर आंगडं टोपडं शिवलं, बाळाचं नाव कर्म मेळा ठेवलं. बारसं झालं. आणि इकडं चोखोबाच्या लक्षात आलं, माझ्या सोयरीचं कसं झालं असेल, जगली असेल का मेली असेल. देवा पांडुरंगा कशी रे बुद्धीला भुरळ पडली, मी पंढरपुराला चालत आलो, आता मला गेलं पाहिजे. तिथून निघाला. परमात्म्याला कळालं की आता चोखोबा येतोय. परमात्मा रूपी बहीण आपल्या वहिनीला म्हणते, वहिने मी आता जाते, तू तुझ्या पायावर उभी राहायला लागली. आता माझी पोरं वाट पाहत असतील. याची पोरं कोणती माहितीये? विठू माझा लेकुर वाळा, संगे गोपाळांचा मेळा. त्यावेळेस ती म्हणते, वहिने जाते मी आता. त्यावेळी चोखोबाची बायको म्हणते, थांबा बाई तुम्हाशी शिविते चोळी. तुम्हाला चोळी शिवते, लुगडं घेते, चुडा भरते, असं कसं जाता? त्यावेळी पंढरीश परमात्मा रूपी बहीण म्हणते, वहिने माझ्या घरी काही याचं कमी आहे? माझ्या घरी सगळं आहे, मला तुझं काही नको, फक्त माझ्या दादाला जीव लाव. काय म्हणते? काय देवानं प्रेम करावं भक्ताला, मला सांगा किती प्रेम करावं. तुकोबरायासाठी दारा दारात जाऊन पैसे मागितले. आणि जो खळ आहे ना, ज्यानं अख्खी गोण नेली होती, तो पैसे देत नव्हता. तुकोबरायाने पांडुरंगानं रूप घेतलं आणि सांगितलं, माझा मालक वाट पाहतोय, तुम्ही पैसे का देत नाही? मी त्याचा नोकर, विठू माझं नाव, देहूच्या तुकाराम वाण्याचा मी नोकर. माझ्या मालकाला उशीर झालाय, पैसे द्या. तो गाव गुंड होता, तो म्हणला तुकाराम माझे मित्र आहेत, त्यांनी मला असंच दिलंय. म्हणले आशे देत नाही कुणाला, ते पैसे द्यावे लागतील. तो म्हणला मग तुझी गोण घेऊन जा.
तो म्हणला मग पहिलीच आणली कशाला, आता जर पैसे दिले नाही तर मी फास लावून घेईन. आणि देवानं गळ्यात फास अडकवला. हो, डोळे पांढरे केले. सगळं गाव जमा झालं. मुघलांची सत्ता होती गावात. एक जर गुन्हा घडला तर अख्खं गाव झोडपायचे. लोक म्हणू लागली तुझ्यामुळे आम्हाला त्रास होईल, पैसे देऊन टाक. पहा, शंकर एकांती ज्याचं ध्यान करतो, योगी ज्याच्या प्राप्तीसाठी अष्टांग हठयोग साधतात, तरी त्यांच्या दृष्टीला पडत नाही. गिरी कंदरामध्ये ज्यांच्या केसांची खोपटी झाली, त्यात पिलांना जन्म दिला, पक्ष्यांनी नखाच्या चोंबळी वाढल्या, पण एक दर्शन दिलं नाही. तो आज भक्तांसाठी गळ्यात फास लावून घेतला, डोळे पांढरे केले. किती प्रेम करावं भक्तांना. हे जसा चोखोबा गावात आला ना, तसा ही पांडुरंग रूपी बहीण बाहेर निघाली. आणि बाहेर निघाल्याबरोबर चोखोबा आला. सोयराबाईनं बाळ हातात दिलं. म्हणली धनी थोडस लवकर यायचो, बाई आत्ताच गेली. चोखोबा म्हणला कोणती बाई? म्हणले धनी तुमची बहीण निर्मलाबाई. सोयरे माफ कर बरं, मी निरोप सांगायचं विसरलो ग. भजन करता करता पंढरपुराला गेलो, त्या सावळ्या परब्रह्मानं वेड लावलं आणि निरोप सांगायचं विसरलो. मालक तुमचीच बहीण आली निर्मलाबाई. तिनंच बाळंतपण केलं. माझं नाळ कापला, पोराचं हगणं मुतलं काढलं, बाळुती धुतली, विटाळात हात भरवले, तिनंच मला बळ दिलं, म्हणून मी आज उभी राहिले. बारसं घातलं, आंगडं टोपडं शिवलं बघा हातावर वंसन, आणि बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं. त्यांनीच कर्ममेळा ठेवलं. साखर पानं वाटली पंढरपुरामध्ये. चोखोबाच्या लक्षात आलं. बाळ सोयराबाईक दिलं, पळत गेले. आणि पळत गेल्याबरोबर पांडुरंगाच्या मूर्तीला मिठी मारली. घरात पूजेच्या छातीशी धरली मूर्ती. इतके रडले, इतके रडले, इतके रडले. पांडुरंगा, माझ्या पश्चात माझ्या बायकोची सेवा करावी लागली. माझ्या पश्चात माझ्या बायकोच्या विटाळाच्या मध्ये हात बुडवावे लागले. माझ्या पश्चात माझ्या बाळाचं हगणं मुतणं काढलं. देवा कसा उतराई हो, जो योग्यांच्या दृष्टीला पडत नाही. शंकर भगवंत ज्याचं ध्यान करतात, अख्खं जग ज्याच्या नावानं टाहू फोडतय, तो भक्तांची कामं करतो मायबाप. आणि म्हणून सगळे पैसे हे नोकर झालेल्या देवानं जमा केले. आणि जमा केल्याबरोबर गावच्या चौधऱ्याचं रूप धारण केलं. त्याला काय कमी, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. चौधऱ्याचं रूप धारण केलं, धन घेतलं, आणि तुकोबरायजी तर भात शिजवत होते ना, जेवण तयार करत होते ना, ते शंकराच्या मंदिरापुढे तिथं आले. आल्याबरोबर राम राम तुकाराम बुवा. राम राम. कोण? मी चौधरी या गावचा. काय येणं केलं? तुमच्या ज्या मिरच्या नेल्या ना उधार, त्याची सगळी वसुली घेऊन आलो. कशाला त्रास घ्यायचा? माणसं खूप चांगली दिले असते दमादमानं. देव गालात हसतात, म्हणतात किती चांगली, ते फक्त मलाच माहिती. मला फास लावून घ्यायची वेळ आली तरी पैसे देईना. किती चांगली मला माहिती. शेवटी ती धनाची पुरचुंडी तुकोबरायकडे दिली. आणि तुकोबरायला विचारलं, येऊ का आता? जेवण झालंय, भोजन करून जा. मला थोडं तूप आणून देता का? एक पैसा दिला. आणि तुकोबरायांनी तांब्यात चौधरीच्या हातात दिला. पुढे गेले आणि देवानं फक्त स्पर्श केला तांब्याला. तांब्या भरून तूप आलं. तांब्या भरून तूप तुकोबरायकडे दिलं. तुकोबराय म्हणतात, तुमच्या गावात बरीच सस्ताई दिसते, एक पैशाचं एवढं तूप आलं. आता चौधरी रूपी देव आणि तुकोबराय जेवायला बसणार. तेवढ्या ज्या मंदिरापुढं हे सगळं चाललंय, त्या शंकर भगवंताला वाटलं, जर परमात्मा आणि भक्त एकत्र जेवत असतील तर आपण सुद्धा गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत शंकरानं भिकाऱ्याचं रूप धारण केलं आणि तुकोबरायच्या पुढे उभे राहिले. तुकोबराय म्हणतात, ओ बुवा, भूक लागली हो, कालपासून अन्न नाही पोटामध्ये, जेवायला देताय? बस बाबा. पांडुरंग परमात्मा शंकर भगवंत आणि वैष्णव राज तुकोबराय एका पंक्तीला जेवले.
तो आनंद असा होता, संगती पंगती देवा सवे घडे.